अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुमच्या समोर आले आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू कधी कधी तुझे आणि इतरांची तुलना करण्यात खूप काही व्यस्त असतोस. जेव्हा मी तुझ्याकडे पाहत आहे आणि मी तुला आशीर्वाद देत आहे जे तुझ्यासाठीच आहेत, आणि जेव्हा तू हारून माझ्याकडे प्रार्थना करतोस, तू विनंती करतोस, त्यामुळे मी तुला आता असा काही आशीर्वाद दिला आहे जो कोणाला इतरांना प्राप्त होणारा नाही, जे तुझ्याकडून इतर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यावर फक्त तुझाच आणि तुझाच अधिकार आहे. तुझे कर्म पाहून तुला ते सर्व काही देण्यात येत आहे. तेव्हा निश्चिंत रहा आणि इतरांची बरोबरी, इतरांची तुलना करणे थांबवा. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्यासाठी मी जे काही निवडून देत आहे ते सर्व तुझ्या जवळ सापडेल असे नाही. माझे बाळ, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच आहेत. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे, त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस, कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधी कधी तुलना करू इच्छितोस ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात. आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही वर पोहोचण्यासारखे काहीही जाणवणार नाही. त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार कर. कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते. कधी कधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही, कारण ते एक आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात. स्वामींजवळून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1111 असे टाईप करा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा. तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. जे फक्त तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असतात. म्हणूनच ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. तुम्ही काही इच्छा करून माझ्याकडे सोपून निश्चिंत व्हा आणि तेव्हा अलगदपणे मी तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात, चमत्कारांच्या रूपात ते देऊन जाईल. त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली असते. पण कधी कधी माझे आशीर्वाद तुम्हाला इतके फळतात की तुमचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीने भरून जाते. तुमचे मन सतत आनंदी राहू लागते. त्या क्षणाला तुम्ही जेव्हा प्रेमाने माझे धन्यवाद करतात तेव्हा देखील ते धन्यवाद माझ्यापर्यंत येतात. तुमची केलेली प्रार्थना देखील मी स्वीकार करतो. जर तुम्ही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर ते मी मनापासून स्वीकार करतो. बाळा, तुझ्या सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्या प्रार्थनांना सर्व काही उत्तर देत आहे. तू विश्वास ठेव. जे तू काही चांगले कर्म केले आहेत त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल. पण त्या व्यतिरिक्त माझे आशीर्वाद तुझे सहकुटुंब आनंदित करणारे आहेत, जे तुझ्याकडे लवकरच एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. तुझा देव जर तुझ्याकडे यायला तयार आहे तर तू देखील तुझ्या कर्मात कसूर ठेवू नकोस. तू देखील 1 पाऊल माझ्याकडे उचल. मी तुझ्याकडे 10 पावले येत आहे. बाळा, तुझ्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे दिवस घेऊन मी येत आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या कर्माला गती दे. कोणावरही विसंबून राहू नकोस. तू जे काही चांगले कर्म करशील त्याचे फळ तुला प्राप्त होणार आहे. विश्वास ठेव देवांवर, देवांच्या अद्भुत शक्तीवर. जो कोणी विश्वास करेल
त्याला दैवी शक्ती आशीर्वाद प्रदान करेल. त्याच्याकडे ते चमत्कार होताना तो अनुभव करेल. जर तुम्ही चांगले कर्म केलेत आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिलात तर तुम्हाला नैराश्य कधीही प्राप्त होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तू जसजसे चांगले कर्म करून पुढे जाशील तसतसे तुला माझे आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येतील. जो कोणी बाळ माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याचे आरोग्य उत्तम होण्यासाठी मी त्याला आशीर्वादित करत आहे. त्यासाठी आरोग्याचा आशीर्वाद मी प्रदान करत आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी 5555 असे लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ लिहायला विसरू नका. जर तुमच्या मनात यावेळेस काही शंका येत असतील तर त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा, कारण मी आणि माझा आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य होताना तुम्हाला दिसून येते. बाळा, आनंदाची सुखाची प्राप्ती होणारे आशीर्वाद तुला मी देत आहे. तुझ्यापर्यंत तुझ्या मार्गात ती भेटवस्तू देणार आहे. आशीर्वाद मी आज तुला पाठवत आहे. ब्रह्मांडातल्या प्रत्येक दिव्य शक्तीने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. तुम्ही जेव्हा त्या ब्रह्मांडाकडे प्रार्थना करता तेव्हा तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला प्राप्त होते. तू तुझी तुलना कोणाशीही करू नकोस. अगर तुला तुलनाच करायची आहे तर ती तुझ्या भूतकाळाशी आणि तुझ्या वर्तमान काळाशी कर. तू मागे काय होतास आणि तू आज काय आहेस यातले अंतर तू जर जाणलेस आणि मागे तू कुठे होतास आणि आज तू कुठे आहेस आणि काय करत आहेस हे जर तू पाहिलेस तर तुला तुझे कर्म दिसून येतील. बाळा, जेव्हा तुम्ही कर्माने ते सर्व काही साध्य करू इच्छिता आणि इथपर्यंत आले आहात, आज तुम्ही ज्या ठिकाणी आले आहात ते साध्य करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत तो मागील काळ तुमचा भूतकाळ आहे. जेव्हा तुम्ही ते कर्म केले आहेत तेव्हाच तुम्ही आज या ठिकाणी आले आहात. जेव्हा तुम्ही ते साध्य केले आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका. आणि जर तुलनाच करायची आहे तर आपल्या मागील काळाला आपल्या या काळासोबत तुलना करा आणि इच्छा करा तुम्हाला पुढे काय हवे आहे, त्यासाठी तुम्हाला कोणते निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी काय कार्य करावे लागणार आहे यावर विचार करण्यात वेळ घालवा. निरर्थक वेळ वाया घालवू नका, कारण वेळ अमूल्य आहे, ती कुणासाठी थांबत नाही. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर देव देखील तुम्हाला मदत करायला कुठल्या ना कुठल्या रूपात येतील आणि मदत करतील. ती मदत नक्कीच तुम्हाला खूप काही पुढे नेण्यासाठी प्राप्त होईल. देवाची सकारात्मक ऊर्जा सतत तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यात ऊर्जेमुळे तुमचे विचार देखील पवित्र होतील आणि शुद्ध होतील आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे नेण्यासाठी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी उत्सुक राहील. लक्षात घे, तुझे प्रयत्न सुरू ठेव. तुला मदत कशी करायची हे सर्व माझ्यावर सोडून दे. तुझ्या जीवनात तुला प्रत्येक गोष्टींची प्राप्ती होणारच आहे यावर विश्वास ठेव. जीवनात जे काही मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी कष्ट हे अटळ आहेत हे देखील विसरू नकोस. जीवनात जे काही मिळवायचे असेल ती प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ नक्की लागेल, परंतु तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. तुमच्या जीवनातून ते दुःख कायमचे संपून जाईल. तुम्हाला माझ्या आशीर्वादाने सुखद अनुभव येऊ लागतील. ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश श्रद्धेने आणि आनंदाने ऐकला आहे त्यांच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती येवो. त्यांना आज सुखाची निद्रा लागो. स्वामीदेव त्यांच्यावर माया करून निरंतर त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना विजय प्राप्त करून देवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.